नमस्कार, मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप युजफुल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली टिप्स आहे आपली औषध आणि सिरपसाठी. जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये औषध आणतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की त्या सिरपच्या बॉटलीवर खूप छोट्या अक्षरात माहिती लिहिलेली असते, जी आपल्याला सहज दिसत नाही. एवढ्या छोट्या अक्षरात ती माहिती असते, जी की आपल्या ज्यांची दृष्टी कमजोर आहे त्यांना ती वाचताना खूप त्रास होतो. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला फोन घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर तो फोटो नीट झूम करा. आता तुम्हाला दिसेल की एक एक अक्षर किती स्पष्टपणे मोठं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही किती सहजपणे झूम करून वाचू शकतात हे पहा. ज्यांना दृष्टी कमजोर आहे त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप जास्त उपयोगी ठरते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते सुद्धा मला एक छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचं आभार देखील मानते. सो फ्रेंड्स, यानंतरची टिप्स आहे आपली कैचीसाठी. तर बघू शकता, ही जी कैची आहे याने आपण कोणताही कपडा कट करायला गेलो तर तो आता कट होत नाही. म्हणजे याची जी धार आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, पुन्हा हिला नव्यासारखी धारदार बनवणार आहोत. यासाठी आपल्याला काय करायचं, एक नील पेंटची बॉटल घ्यायची आहे. तर तुम्ही इथे कोणत्याही नील पेंटच्या बॉटलचा यूज करू शकता. आता आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे नील पेंटची बॉटल कैचीवरती अशा प्रकारे हलक्या हाताने घासत जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे घासल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली जी कैची आहे ती एकदम धारदार अशी बनवून रेडी झालेली आहे. याच प्रोसेसने आपण दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी घासून घेणार आहोत. सो फ्रेंड्स, ही जर ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आणखीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि सोबतच तुमचा आभार देखील मानता येईल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, हा जो कपडा आहे तो एकदम इझिली कट होत आहे. तर बघू शकता आपली कैची एकदम नवीसारखी बनवून रेडी झालेली आहे. टिप्स आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यासाठी. आपल्या महिलांना प्लास्टिकच्या पिशव्या नेहमी लागत असतात, कारण कधी कचरा टाकण्यासाठी हव्या असतात किंवा एखादी वस्तू भरून ठेवण्यासाठी लागतात. मग आपण काय करतो, अशा प्रकारे सर्व एकत्र गोळा करतो, एखाद्या पिशवीमध्ये टाकतो आणि मग त्याचा वापर करत असतो. तर अजिबात तसं करायचं नाही. आज आपण प्लास्टिकच्या पिशव्याचं कलेक्ट कशा करायच्या त्याची एकदम सोपी अशी पद्धत बघणार आहोत. बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कुठलाही डब्बा किंवा एखादी वस्तू तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता आपल्याला डब्यावरती एक एक पिशवी व्यवस्थित अशा प्रकारे घालून घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या उपयोगाचे असतात. तर बघा, या ठिकाणी आत्ता जेवढे काही तुमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्या असतील तेवढ्या सर्व पिशव्या आपल्याला या डब्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहे. तर बघा, छोट्या आकाराच्या असू द्या किंवा मोठ्या आकाराच्या, अशा प्रकारे आपल्याला सर्व पिशव्या ह्या डब्याला घालून घ्यायच्या आहे. बघू शकता इथे मी या प्रकारे मोठी जी पिशवी असते प्लास्टिकची, जी ती पिशवी घेतलेली आहे. तुमच्याकडे जी पण अशी मोठी पिशवी असेल पन्न्या ठेवण्याची, ती तुम्ही इथे यूज केलात तरी बी चालेल. तर बघा, अशा प्रकारे मी या डब्याला घालून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ही जी पिशवी आहे याच्या मध्यभागी एकदम छान असं छिद्र पाडून घेणार आहोत. तर बघा, कात्रीच्या मदतीने इथे मी छोटंसं छिद्र पाडून घेतलेलं आहे. जास्त मोठं छिद्र आपल्याला अजिबात पाडायचं नाही. त्यानंतर आता जेवढ्याही काही आपल्या पिशव्या टाकलेल्या होत्या त्या डब्यामध्ये आता व्यवस्थितरित्या अशा प्रकारे वरच्या साईडने काढून घ्यायचे आहे आणि अगदी आरामात तो निघून सुद्धा येतात. आता बघा, याचा वापर कसा करायचा किंवा कोठे करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता या पिशवेला वरची जो भाग आहे ते व्यवस्थित बंद पकडून तुम्ही या ठिकाणी कुठेही घरामध्ये त्याला व्यवस्थित लटकू शकता.
आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एक एक खालच्या साईडने आपण जे छिद्र पाडलेलं होतं फक्त पिशवी हातामध्ये पकडण्याची आणि एक एक पिशवी या ठिकाणी तुम्ही अशी खेचून घेऊ शकता. अगदी आरामात सर्व ज्या पिशव्या आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा ज्या पिशवी आहे तिथून तुम्ही काढू शकता. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. त्यानंतरची दुसरी टिप्स होती ती म्हणजे अशा तुमच्याकडे या ठिकाणी साखरेचा डब्बा म्हणा किंवा एखादा काही आपण पदार्थ घालून ठेवलेला असेल त्यामध्ये चमचासुद्धा टाकायचा असेल, मग साखर तांदूळ मीठ काही पण असेल तर त्यावेळेस काय होतं की चमचा अशा प्रकारे आपण ठेवतो आणि त्याचं जे झाकण आहे ते सुद्धा व्यवस्थित लागत नाही. तर तसं अजिबात करायचं नाही आणि जे झाकण आहे ते सुद्धा लागत नाही. तर मग काय करायचं, आपला जो चमचा आहे तो असा उलट्या साईडने साखरेच्या डब्यामध्ये किंवा मिठाच्या डब्यामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये असं उलट्या साईडने आपल्याला खोसायचं आहे. असा ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या आपला जो चमचा आहे तो परफेक्ट बसतो आणि जर आपण अशा प्रकारे सरळ जर घालून ठेवला तर तो व्यवस्थित राहत नाही. आणि बघा एकदम इझिली याचं झाकणसुद्धा लागलेलं आहे. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे अशा प्रकारचे आपल्याकडे भरपूर असे कप असेल किंवा मग अशा प्लास्टिकच्या फायबरच्या ज्या डिश असतात, प्लेट असतात, त्यांना अशा प्रकारे पिवळे डाग पडतात. कारण आपण कधी त्यामध्ये पोहे वगैरे असे काही हळदीचे पदार्थ ठेवत असतो किंवा भाजी वगैरे, तर त्यामुळे त्याला असे पिवळेसर डाग पडले तर ते कितीही आपण साबणाने घासले तरीही अजिबात निघत नाही. तुमच्यासुद्धा घरामध्ये कपाला म्हणा किंवा अशा प्रकारचे प्लेटला म्हणा असे डाग पडलेले असेल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा. तर बघा जिथे पिवळा भाग आहे त्याच्यावरती मी थोडंसं कोलगेट लावलेलं आहे आणि बघा बोटाच्या मदतीने आपल्याला एकदम छान असं व्यवस्थित त्याला घासून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जो प्लेटला जो पिवळसर डाग पडलेला होता तो एकदम इझिली निघत आहे, तुम्ही बघू शकता. सो फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे. तर बघा ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा फायबरच्या ज्या प्लेट असत्या ते एकदम स्वच्छ करण्यासाठी ही ट्रिक खूप युजफुल आहे. जर आपण हे डाग साबणाने कितीही घासले तरी ते अजिबात निघत नाही. ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करून बघा. तुम्हाला कमी मेहनतीमध्ये तुमचे जे भांडे आहे ते या ठिकाणी स्वच्छ झालेले दिसतील. कारण आपण काय करतो आता, हेच जर तुम्ही क्लीन करण्यासाठी घासणी घेणार, साबण घेणार आणि भरपूर अशी मेहनत लावून ते घासणार तरीसुद्धा जे पिवळसर डाग असतील ते अजिबात निघणार नाही. कारण ते पूर्ण असे पॅक चिपकलेले असतात. त्यामुळे तुम्ही या ट्रिकचा नक्की यूज करा. खूप युजफुल ट्रिक्स आहे. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. यानंतरची टिप्स आहे आपली लसूणसाठी. लसूण जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं, एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे, त्याला अशा प्रकारे 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता याचं जे वरचं जे टोक आहे त्याला आपल्याला या प्रकारे छोट्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला थोड्या अंतरावरती याला कट मारून घ्यायचे आहे, जास्तसुद्धा नाही. या प्रकारे आपल्याला लगभग 1 बोटा इतके कट मारून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कट मारू शकता. आता तुम्ही या बॉटलीमध्ये जो लसूण आहे तो पूर्ण लसूण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता यामध्ये मी जेवढा पण लसूण आहे तो पूर्ण लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि वरच्या ज्या भागाला कट लावून घेतलेला होता तो भाग आपण याच्यामध्ये एकदम व्यवस्थित असा सेट करून घेणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण लसूण स्टोअर करू शकतात. तुमच्या बॉटलीमध्ये जितकं लसूण येईल तितकं लसूण तुम्ही यात साठवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तो ठेवू शकता. तुम्हाला हवे असेल तर पूर्ण रस काढण्याऐवजी लसूणच्या पाकळ्या अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. जास्त काळासाठी तुमचा लसूण स्टोअर राहील आणि तो अजिबात खराब होणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथे सींड.